नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरी या आपल्या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 1 वर्षापासून वंदे मातरम हे आपलं जे राष्ट्रीय गाणं आहे याची खूप जास्त चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे की 150 वर्ष एकतर या गीताला पूर्ण झाले 2025 मध्ये. त्याच पद्धतीने केंद्र सरकारकडून वंदे मातरम गीताच्या संदर्भात नवीन कायदे असतील, त्याच पद्धतीने अनिवार्य करणं, त्याच पद्धतीने त्याच्या गाण्याची पद्धत, त्याचा वेळ, अशा सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या निश्चित केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आगामी अनेक 1 वर्ष 1.5 वर्ष वेगवेगळ्या परीक्षेला याच्यावर हमखासपणे प्रश्न विचारणार आहे. त्याच्याबद्दलच आपल्या करंट रॅपिड करंट जी के सिरीजमध्ये आपण माहिती पाहणार आहे. त्याच्यामध्ये आपण करंटचा इव्हेंट आणि त्याच्या संबंधित जे जी केचे पॉईंट असतात ते कव्हर करत असतो. त्याच्या अगोदर लक्षात घ्या, तुम्ही जर ग्रुप बी ग्रुप सी ची पूर्व परीक्षेची तयारी करताय म्हणजे तलाठी लिपिक भरतीसाठी, तर आपल्या महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे एमपीएससी गाईड पुस्तक. या पुस्तकामधूनच फक्त एकट्या पुस्तकातून तुमचा जीएस सगळं कव्हर होऊ शकतं. आपण मुद्दामून यात गणित बुद्धिमत्ता ऍड केलेली नाहीये. त्याचं कारण असं आहे की गणित बुद्धिमत्ताला सेपरेटच पुस्तक वाचलं पाहिजे. त्याच पद्धतीने चालू घडामोडीला सुद्धा शेवटच्या टप्प्यात कोणतं ना कोणतं सेपरेटच पुस्तक वाचलं पाहिजे. अशा पद्धतीने आहे. एवढा जीएसचा तुमचा सगळा सिलेबस याच्यामध्ये कव्हर होईल जाईल. कारण की कमी वेळ परीक्षेला राहिलेले असताना किंवा ज्यांचा अभ्यास झालाय पण शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन करायची, तर शॉर्ट बट स्वीट कंटेंट असणं गरजेचं आहे. तसाच कंटेंट या पुस्तकामध्ये दिलेला आहे. दुकानामध्ये जाऊन बघा पुस्तक, दुसऱ्या पुस्तकासोबत तुलना करून बघा आणि आवडलं तरच घ्या, नाही तर बिलकुल खरेदी करू नका. ॲमेझॉनवर पण उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने आपली महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर तलाठी लिपिक भरती म्हणजे एमपीएससी गटसाठी विजयपद बॅच सुरू केलेली आहे. पूर्व मुख्य दोन्हीसाठी बॅच असणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 50 टेस्ट फ्री. तुम्हाला विकली चर्चासत्र असतं. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर आहे. तुमची काही अडचण असेल तर 91585859 या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. तुमचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील. आता वळूया आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे, वंदे मातरम. आता जे वंदे मातरम गीत आहे, वंदे मातरम गीताच्या संदर्भात पहिला ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की आपल्या देशाचा 15 ऑगस्ट 2026ला 80वा स्वातंत्र्य दिन असणार आहे. आणि 80व्या स्वातंत्र्य दिनी इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनाचा जो कार्यक्रम असतो मुख्य देशाचा, लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी ध्वज फडकवला जातो. तर या ठिकाणी 15 ऑगस्ट 2026ला 80व्या स्वातंत्र्य दिनी पहिल्यांदाच राष्ट्रगीत तर म्हटलं जातं जनगण मन, पण त्यासोबत आपलं वंदे मातरम हे गीत सुद्धा काय केलं जाणार आहे, म्हटलं जाणार आहे. आणि हे पहिल्यांदाच घडतंय आलं लक्षात. आणि पहिल्यांदाच संपूर्ण, आणि ते पण संपूर्ण वंदे मातरम म्हटलं जाणार आहे. कारण की आतापर्यंत वंदे मातरम हे गीत हे पूर्ण 6 कडव्याचं आहे, पण पहिल्या 2 कडवेच आपण म्हणायचो शाळेमध्ये वगैरे, तुम्ही म्हटलं असताल राष्ट्रीय गान. तर लक्षात अशा पद्धतीने आहे. आणि 150 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 150 वर्ष 7 नोव्हेंबर 2025ला पूर्ण झाली. आणि 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा निर्णय घेतलेला आहे. आणि आता लाल किल्ल्यावर आपल्याला वंदे मातरम सुद्धा ऐकायला मिळणार आहे मुख्य कार्यक्रमामध्ये. क्रम कसा असेल, पंतप्रधान लाल किल्ल्यावर आल्या अगोदर वंदे मातरम हे गीत होईल, नंतर ध्वजारोहण होईल आणि नंतर राष्ट्रगीत होईल. अशा पद्धतीने काय असणार आहे, क्रम असणार आहे. म्हणजे अगोदर वंदे मातरम हे ध्वजारोहणाच्या अगोदर म्हटलं जाणार आहे. असे तुम्हाला एमपीएससीला वगैरे असं कन्फ्युजन करणारे प्रश्न सुद्धा विचारतात. त्यामुळे ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता वंदे मातरम गीताबद्दलची माहिती पाहू. ह्याच्यावर प्रश्न खूप जास्त विचारले जाणार आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जी किंवा त्यांना चट्टोपाध्याय असं सुद्धा म्हटलं जातं. बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आनंदमठ कादंबरी त्यांनी 1882 साली लिहिली होती. या कादंबरीमध्ये या गीताचा समावेश आहे वंदे मातरमचा. हा लक्षात. पहिलं गायन याचं 1896ला झालं होतं. आलं लक्षात. आणि 1896चं जे कलकत्ता म्हणजे आत्ताचं कोलकाता या ठिकाणचं जे अधिवेशन होतं काँग्रेसचं, त्या अधिवेशनामध्ये हे गीत गायलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे 12वं अधिवेशन होतं आणि या 12व्या अधिवेशनामध्ये गायलं होतं. आणि याचे अध्यक्ष होते रहमतुल्ला सयानी. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं. आपण करंट प्लस जीके घेतो त्यामुळे ते पण माहीत पाहिजे. रहमतुल्ला सयानी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायलं होतं. म्हणजे आपलं राष्ट्रगीत जे लिहिलेलं ना जनगण मन, त्यांनी हे गीत गायलेलं आहे. इथं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तिथं तुमचं कन्फ्यूज होऊ शकतं. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. पहिलं गायन केलेलं होतं. आता पहिल्या गायनाच्या बाबतीत, जनगण मनाच्या बाबतीत सुद्धा पहिलं गायन कधी केलं वगैरे असा प्रश्न हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता जनगण बाबतीत म्हणजे राष्ट्रगीत जे आहे 1911चं काँग्रेसचं अधिवेशन हे सुद्धा कोलकाता या ठिकाणीच होतं. या अधिवेशनामध्ये गायलं होतं. आणि याचे जे काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते बिशन नारायण धर होते. कोण होते? बिशन नारायण धर. 1911चं काँग्रेसचं अधिवेशन. आणि या अधिवेशनामध्ये हे गीत गायलं होतं. ज्यांनी लिहिलं म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांची भाची सरलादेवी चौधरी. सरलादेवी चौधरी लक्षात ठेवा. सरलादेवी चौधरी. आपण हटकून फास्ट घेतोय थोडं बरं का, आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये कव्हर करायचंय.
त्याच्यामुळं आणि जास्तीत जास्त डाटा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. सरला देवी चौधरी यांनी हे जनगण मन 1911चं कोलकाता अधिवेशन, बिशन नारायण धर त्याचे अध्यक्ष होते अधिवेशनाचे, त्याच्यामध्ये गायलं होतं. आणि 1896ला वंदे मातरम हे गीत गायलं होतं. वंदे मातरम हे जे गीत आहे ना, हे 2 भाषेमध्ये एकत्र मिक्स आहे. संस्कृत पण शब्द आहे त्याच्यात आणि बंगाली सुद्धा आहे. जनगण मन हे गीत आहे ना मूळचं, हे रवींद्रनाथ टागोरांनी मूळ बंगाली भाषेमध्येच लिहिलेलं आहे. पण हे जे आहे हे संस्कृत आणि बंगाली अशा दोन्ही मिक्स भाषेमध्ये हे काय केलेलं आहे, वंदे मातरम गीत हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आणि याला राष्ट्रीय गीत हा दर्जा म्हणजे जनगण मन राष्ट्रगीत वंदे मातरम माफ करा, हे दोन्ही सुद्धा 24 जानेवारी 1950 ज्या दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक होती, 24 जानेवारी 1950ला हे गीत जे आहे ना याला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला होता. या दिवशी 3 निर्णय घेतले. एक तर 24 जानेवारीला आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून संविधान सभेने राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केली होती, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं जनगण मन आणि वंदे मातरम यांना राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीताचा दर्जा जो आहे तो दिला होता त्या तारखेला, ते सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे लिहिलं गेलेलं होतं, मगाशी सांगितलं तुम्हाला मी, 7 नोव्हेंबर 1875ला. म्हणूनच 7 नोव्हेंबर 2025ला त्याला 150 वर्ष पूर्ण झाले. 1875ला लिहिलं होतं, पण कादंबरी जी आहे ना आनंदमठ, ही कादंबरी 1882 मध्ये आली आणि लिहिलं अगोदर 7 वर्ष होतं, नंतर मग या कादंबरीमध्ये समाविष्ट केलं होतं. हे सुद्धा असं सुद्धा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत. तसंच 1905चं जे स्वदेशी आंदोलन होतं, म्हणजे बंगालची फाळणी केल्यानंतर जे आंदोलन सुरू झालं, वनभंग आंदोलन असेल, स्वदेशी आंदोलन असेल, अशा पद्धतीने या आंदोलनामध्ये सुद्धा सगळ्या देशामध्ये हे प्रेरणागीत म्हणून जागेजागी ठिकठिकाणी वंदे मातरम हे गीत गायलं जात होतं, हे पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आहे. त्यानंतर बघा पुढे नवीन बदल काय केलेले आहेत बघा. आता वंदे मातरमच्या बाबतीमध्ये आधी सरकारी कार्यक्रमामध्ये फक्त राष्ट्रगीत जनगण मन हेच अनिवार्य होतं. आता काय केलेलं आहे, वंदे मातरम हे गीत सुद्धा अनिवार्य केलेलं आहे. म्हणजे कोणताही शासकीय कार्यक्रम असेल तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदे मातरम गीत म्हटलं जाईल आणि शेवटी राष्ट्रगीत म्हटलं जाईल, म्हणजे जनगण मन म्हटलं जाईल. अशा पद्धतीने कार्यक्रमाची आता शासकीय रूपरेखा असणार आहे. अगोदर फक्त पहिल्या 2 कडव्याचाच वापर केला जात होता वंदे मातरम या गीताचा, एवढे 2 कडवे, सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम पर्यंत. आता पूर्ण त्याचं 6चे 6 कडवे हे गावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी वेळ सुद्धा निश्चित केलेला आहे सरकारने. वेळेवर तुम्हाला हमखासपणे प्रश्न विचारणार, कारण की राष्ट्रगीताचा वेळ वेगवेगळ्या परीक्षेला आतापर्यंत कितीतरी वेळा विचारून झालेला आहे. तर याचा वेळ असणार आहे 3 मिनिटं 10 सेकंद, किंवा ह्यालाच आपण काय म्हणू शकतो 190 सेकंद, कधी कधी असंही विचारलं जाऊ शकतं 190 सेकंद. समजलं, एवढा असणार आहे. आता बघा हे वेळ माहिती आहे ना, तर मग राष्ट्रगीताचा किती रे सगळ्यांना माहीत पाहिजे, 52 सेकंद आहे. जनगण म्हणण्यासाठी किती वेळ लागतो रे, 52 सेकंद लागतो. आणि जनगण म्हणण्याच्या 2 पद्धतीत, एक तर हे पूर्ण गीत म्हटलं जातं पूर्ण राष्ट्रगीत म्हणून, किंवा पहिल्या 2 ओळी शेवटच्या 2 ओळी म्हटल्या तरी चालतं. मग त्या पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 ओळी म्हणण्यासाठी तो वेळ निश्चित केलेला आहे 20 सेकंद. हे सुद्धा लक्षात ठेवा, तो वेळ किती केलेला आहे, 20 सेकंद निश्चित केलेला आहे. तशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राने सुद्धा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून दर्जा दिलेला आहे नुकताच मागच्या वर्षी. त्याचा सुद्धा वेळ लक्षात ठेवा, 1 मिनिट 41 सेकंद. 1 मिनिट 41 सेकंद एवढा वेळ निश्चित केलेला. राजा बढे यांनी हे गीत लिहिलेलं आहे, बरोबर आहे का. याला श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं आहे आणि गायलेलं आहे शाहीर साबळे यांनी. वंदे मातरम गीत लक्षात अशा पद्धतीने आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा, ते सुद्धा महत्त्वाचं आहे लक्षात. आणि याला पूर्ण आदर आता जसा जनगण मनला आदर दिला जातो तसाच वंदे मातरम या गीताला सुद्धा दिला जाणार आहे लक्षात. आता नवीन कायदा सुद्धा केलेला आहे. कायदा कोणता आहे बघा, राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण सुधारणा कायदा 2026. 1971चा मूळ कायदा आहे, त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. ह्या कायद्यानुसार याला 11 ऑगस्ट 2026 मध्ये राष्ट्रपतींनी मंजुरी दिली, म्हणजे आत्ताच मंजुरी दिली जस्ट. आणि वंदे मातरमला आता दर्जा जो आहे तो कायदेशीर संरक्षण आणि दर्जा त्याचा हा जनगण मनप्रमाणेच असणार आहे, तेवढाच मान. आणि याचा जर आपण वंदे मातरमचा जाणीवपूर्वक अवमान जर केला तर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. आणि त्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी शिक्षा 3 महिने आहे. 3 महिने कारावास किंवा दंड किंवा दोन्ही. आणि जर पुन्हा डबल गुन्हा केला तर 1 वर्षाचा कारावास, अशा पद्धतीची शिक्षा याच्यामध्ये निश्चित केलेली आहे. असा राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण सुधारणा कायदा 2026चा आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यावर तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात शिक्षेवर, इथं तुम्हाला सगळी माहिती विचारली जाऊ शकते, वेळ वगैरे अशा पद्धतीने. असं हे वंदे मातरम जे गीत आहे याच्यावर पुढच्या काही दिवस तुम्हाला MPSC असेल, सरळ सेवा, TCS, IBPS, पोलीस भरती सर्वच परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न हे विचारले जाणार आहेत. आणि तुम्ही तयारी करताय, शेवटच्या टप्प्यातल्या तयारीसाठी कमीत कमी वेळामध्ये सर्व GSचा अभ्यास
जीकेचा अभ्यास कव्हर करण्यासाठी MPSC गाईड महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे. ॲप तुम्ही ॲमेझॉनवर ऑर्डर करू शकता किंवा दुकानात जाऊन इतर पुस्तकासोबत तुलना करून चाळून घेऊ शकता. चांगलं वाटलं तरच घेऊ शकता. आणि आपली महाराष्ट्र अकॅडमी ॲपवरची विजयपथ बॅच पूर्व आणि मुख्यसाठी सगळ्यात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार बॅच आहे. नक्की या बॅचचा तुम्ही फायदा करून घ्या. 100% फायदा तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे. आणखी तुमची कोणत्या घटकावर मी तुम्हाला अशा पद्धतीचे शॉर्ट व्हिडिओ बनवू ते सांगा कमेंटमध्ये, आपण त्यावर व्हिडिओ घेऊ. त्याच पद्धतीने व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने समजतं किंवा तुम्हाला फायदा होतोय. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा, म्हणजे काय होईल की तुमच्या प्रतिक्रिया कळाल्यानंतर मला सुद्धा आणखी जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या या चॅनलवर घ्यायला इंटरेस्ट येईल. ओके, थँक्यू.